नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण नवला कुंभरे परिसरात असणाऱ्या बदलवाडी या ठिकाणी आहोत. या ठिकाणी काही ग्रामस्थ आत्ता आपल्यासोबत असणार आहे. त्यांचा एका वेगळ्या अशा विषयावर की निषेध व्यक्त होणार आहे. नक्की काय विषय असणार आहे ते सुद्धा आपण लवकर त्यांच्याकडनं माहिती जाणून घेणार आहोत. मुळात दखल गेल्या 1 महिने 18 फेब्रुवारीपासून ग्रामस्थ विनंत्या करत्यात पत्र दिलं आहे आणि त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना आणि तुम्हाला विषय प्रश्न असा आहे की तुम्ही ज्या उपोषण नोटीस दिली हे मदत उपोषण उपोषण एक वगैरे असेल त्यानंतर अधिकाऱ्यांनी काय दखल घेतली ग्रामस्थांनी? मी प्रथमतः गावच्या वतीने प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व आपल्या तालुक्यातले भगिनी आमच्या ग्रामस्थावर जो अन्याय होतोय तो अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि त्यांना प्रसिद्धी देण्यासाठी आपण सर्व उपस्थित राहिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आपलं मनापासून स्वागत करतो. खरं तर हा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासूनचा आहे, परंतु जुन्या कालखंडामध्ये फार मोठी लोकसंख्या नसताना प्रत्येकजण नागरिक सुखदुःखामध्ये सहभागी आहे त्या परिस्थितीमध्ये अंत्यविधीचा कार्यक्रम लोक करायचे. परंतु गेल्या 25-30 वर्षापासून शासनाच्या माध्यमातून गावाच्या सुविधेमध्ये स्मशानभूमी असेल, पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातला विषय असेल, शाळा खोल्या असतील, ज्या काही नागरी सुविधा आहे त्याला खऱ्या अर्थाने 40 वर्षापासून 50 वर्षापासून सुरुवात झाली आणि त्याच माध्यमातून बदलवाडी गट नंबर गावचा गट नंबर 661 आणि 662 या ठिकाणी आदरणीय आमचे माजी चेअरमन आहेत व ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी बसले आहे की ज्यांचं वय आत्ता 60, 65, 70 वर्षापर्यंत आहे. ते लहान असल्यापासून त्यांचे आजोबा पंजोबा त्या ठिकाणी अंत्यसंस्कार त्याच गटामध्ये म्हणजे 40-50 वर्षाची परंपरा असलेली स्मशानभूमी त्या ठिकाणी अस्तित्वात असताना खऱ्या अर्थाने त्या स्मशानभूमीला जसं जसं या ठिकाणी डेव्हलपमेंट होत चाललेलं आहे आणि हे डेव्हलपमेंट होत असताना नागरी सुविधा त्या गावाला वाडी वस्तीला दिल्या तर नाही, परंतु ज्या काय पूर्वी होत्या त्यामध्ये ही स्मशानभूमी आणि मग अशा स्मशानभूमी खरं तर शासकीय प्रोसिजरप्रमाणे ग्रामपंचायतनी त्या ठिकाणी जर ते स्मशानभूमी पाडायची असेल तर त्या स्मशानभूमीचा ठराव ग्रामपंचायतीमध्ये करावा लागतो. तो ठराव बांधकाम विभाग पंचायत समितीला द्यावा लागतो. त्या बांधकाम समितीचा तो ठराव जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला द्यावा लागतो. त्यानंतर त्यांचं पत्र येतं, त्याचं स्ट्रक्चर ॲडिट होतं. ती स्मशानभूमी असेल किंवा शासनाच्या विविध स्तरावरती असणाऱ्या इमारती असतील त्या पाडण्याचं काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहणी होती. त्याचं स्ट्रक्चर ॲडिट होतं आणि ती पाडण्यासाठी योग्य आहे का त्याच्यानंतरच ते ठरावाच्या माध्यमातून पाडले जाते. परंतु इथं दुर्दैवाने असं कुठलाही विषय ग्रामस्थांना विश्वासात घेऊन झाला नाही किंवा ग्रामपंचायतीला विश्वासात घेऊन झाला नाही. कुठल्या प्रकारचा ग्रामपंचायतचा ठराव जिल्हा परिषदेला गेला नाही किंवा जिल्हा परिषदेचं पत्र देखील ग्रामस्थांना ग्रामपंचायत आलं नाही. विनाकारण बेकायदेशीर दादागिरी करून पोलीस बळाचा वापर करून त्या ठिकाणी ती असणारी नवीन स्मशानभूमी ग्रामस्थांनी जी चालू केली होती ती पाडलेली आहे. आणि म्हणून पूर्वीपासून 30-40 वर्षापासून जो काही गट नंबर 161 आणि 162 मध्ये जी स्मशानभूमी आहे ग्रामस्थांचं आजही कालही तेच मागणं होतं, आजही तेच मागणं आहे आणि उद्या पण ठाम तेच मागणं आहे की त्याच ठिकाणी आम्हाला स्मशानभूमी हवी आहे. कारण हा जो एमआयडीसीचा रस्ता आहे त्यालगत सर्व नागरिकांना एक जवळच्या दृष्टीने किंवा अंत्यविधी संस्कार करण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी अतिशय ती सुलभ आणि रस्त्यालगत असल्यामुळे आणि पूर्वीपासून असल्यामुळे त्या ठिकाणी जी स्मशानभूमी आहे त्यावरती आमचे ग्रामस्थ 1000% ठाम आहेत. अन्यथा ती दुसरीकडे त्यांनी 10 एकर जर दिली तरी ग्रामस्थ ती जागा स्वीकारणार नाही. कारण आमच्या आजोबा पंजोबा शेवटची विश्रांती आपण जे म्हणतोय ती त्या ठिकाणी झालेली आहे. आणि म्हणून परवाचा दुर्दैवाने 15 दिवसापूर्वी माझ्यामध्ये तानाजी भाऊ देवरे यांचा स्वर्गवास झाला आणि स्मशानभूमी नसल्यामुळे संपूर्ण तालुका नातेवाईक त्या ठिकाणी त्यांचा अंत्यसंस्कारण्यासाठी कुठं करायचा ही खरं तर ग्रामस्थांना चिंता होती.
याही वेळेस प्रशासन असेल, पोलीस स्टेशन असेल, या सगळ्यांना विनंती केली, पण दुर्दैवाने तो रस्त्याच्या लगत मकान जमीन असताना त्या ठिकाणी आम्हाला करावा लागला. आणि इथून पुढं दुर्दैवाने कुणाचा मृत्यू होऊ नये, परंतु तो जर झाला तर निश्चित प्रकारे हक्काची स्मशानभूमी त्या ठिकाणी या बंदवाडी गाव असेल, हिंदवाडी असेल, या ठिकाणी झाली पाहिजे. दुर्दैवाने आपल्यासमोर विषय करत असताना आमचा आदिवासी समाज म्हणजे विशेषतः ठाकर समाज या ठिकाणी आमच्या ग्रामामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्या समाजाला त्यांचा अंत्यविधी हा दफन म्हणजे पुरून गाडून हा असतो, म्हणजे दफन करण्यासाठी सुद्धा शासनाने 1 इंच सुद्धा जागा त्याला दिलेली नाही. आणि ह्या फार गंभीर समस्या गेल्या 2 महिन्यापूर्वी आमच्या आदिवासी बांधवाचा एक माता त्या ठिकाणी गेली, अक्षरशः घराच्या वंचनेला त्या ठिकाणी तिचं प्रेत पुरावं लागलं. अशी दुर्दैवी, खरं तर दुर्दैव आमचं आहे की त्या ठिकाणी शासन त्याची दखल घेत नाही. म्हणून आपल्या माध्यमातून विनंती आहे की गेल्या 18 फेब्रुवारीला संपूर्ण गाव पंडितराव दातोंडे असतील, सर्व तरुण असतील, यांच्या माध्यमातून माझ्यामध्ये 3 ते 4 दिवसाचं उपोषण त्या ठिकाणी केलं. 6 दिवसाचं उपोषण केलं. 7 दिवसामध्ये पुणे जिल्हा प्रादेशिक एमआयडीसीचे अधिकारी साहेब, माझ्यामध्ये नितीन गवळी, बरोबर ना, नितीन गवळी, मी सुद्धा त्या ठिकाणी उपोषणाला भेट द्यायला होतो. त्या ठिकाणी त्यांनी आश्वासित केलं की बाबा कुठल्याही परिस्थितीमध्ये जी काय याची कंपनी आहे सुपर ॲटो, त्या कंपनीला एमआयडीसी जागा हँडओव्हर केली आहे. त्याच कंपनीच्या जागेमध्ये 661 गटनंबरी आता ग्रामस्थांची मागणी आहे की त्या ठिकाणी आम्हाला जागा मिळावी, म्हणून त्या ठिकाणी ते डेव्हलपचं काम 1 महिन्यापूर्वी बंद केलं होतं. बंद करत असताना गवळी साहेबांनी मध्यस्थी करून, संबंधित अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून, पोलीस डिपार्टमेंटने मध्यस्थी करून, जोपर्यंत तुमचा एमआयडीसीच्या माध्यमातून स्मशानभूमीचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्या प्रकारचं 1 इंचाचं सुद्धा या कंपनीचं डेव्हलपमेंटचं काम करणार नाही. पण दुर्दैवाने गेल्या 8-10 दिवस त्यांनी सहकार्य केलं, परंतु 8-10 दिवसामध्ये पुन्हा त्यांनी काम चालू केले. पोलीस बळाचा वापर करून ग्रामस्थांना धमक्या दिल्या की तुमच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करू, अशा प्रकारचा पोलिसांचा बळाचा वापर करून ग्रामस्थांना धमकावण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी झाले. मी प्रशासन, एमआयडीसी असेल, पोलीस प्रशासन असेल, यांचा ग्रामस्थांच्या वतीने जाहीर निषेध करतो. आणि जर भविष्यामध्ये असा प्रकार जर तुम्ही करणार असाल तर एमआयडीसीच्या ज्या ठिकाणी ऑफिस आहे त्या ठिकाणी आम्ही अंत्यसंस्कार वगैरे जे काय होते दुर्दैवाने त्या ठिकाणी केले. आणि पोलीस स्टेशन जे आमचं नाव गुन्हेच आहे त्या ठिकाणी सुद्धा आवारात इथून पुढचे अंत्यसंस्कार होतील. कारण प्रशासन जर या ठिकाणी ग्रामस्थांना, नागरिकांना सहकार्य करीत नसेल तर नागरिकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन त्याच प्रकारचे त्याच ताकदीने त्या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जातील याची प्रशासनाने घ्यावी. आणि माझी विनंती आहे की विनाकारण आमच्या ग्रामस्थांचा, नागरिकांचा आपण अंत पाहू नये. हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. शेवटची जो काय आपल्या जीवनामध्ये मृत्यू हा शेवटची विश्रांती असेल. आणि म्हणून त्या ठिकाणी हिंदू शास्त्राप्रमाणे हे अंत्यसंस्काराचे जे विषय असतात त्यासाठी स्मशानभूमीची अत्यंत गरज आहे. म्हणून माझी विनंती, पुन्हा विनंती, हात जोडून विनंती की आमच्या ह्या सहनशीलतेचा, ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा प्रशासनाने दुर्बल समजून त्याचा फायदा घेऊ नये आणि तात्काळ या ठिकाणी लक्ष घालून त्या ठिकाणी ह्या तिन्ही गावच्या स्मशानभूमीसाठी, आदिवासी बांधवांसाठी, दफनभूमीसाठी तात्काळ जागा उपलब्ध करून द्यावी. अन्यथा उद्या सकाळी 15 मार्चपासून आम्ही तहसील कार्यालयाच्या समोर, 16 मार्चपासून तहसील कार्यालयाच्या समोर आम्ही पंचायत समितीच्या गेटचे तिथे आमरण उपोषण करू. आणि त्या ठिकाणी पंडितरावांनी सांगितल्याप्रमाणे अनेक ग्रामस्थ, माता भगिनी आमरण उपोषण करतील जोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही, जोपर्यंत प्रशासन त्या ठिकाणी ही जागा आम्हाला खुली करून देत नाही आणि त्या प्रत्यक्ष त्या ठिकाणी स्मशानभूमीचं बांधकाम सुरू करत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण सोडणार नाही. याची दखल प्रशासनाने घ्यावी आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी, आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी उद्या आमच्या सहनशीलतेचा अंत झाला तर आंदोलन आम्ही तेवढंही करू शकतो, रस्त्यावर उतरू शकतो, रस्ता अडवू शकतो किंवा तहसील कचेरी सुद्धा बंद करू शकतो. अशा प्रकारचं तीव्र आंदोलन ग्रामस्थांच्या वतीने केलं जाईल आणि त्या सर्वस्वी त्या आंदोलनाची जबाबदारी ही प्रशासन, एमआयडीसी असेल किंवा तहसील कार्यालय असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल आणि राज्य शासन असेल याची राहील.